नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वात प्रथम पाहूयात ठळक बातम्या। मानवी मनावर नियंत्रण आणण्यासाठी योगाची गरज आहे, योगाचार्य BKS अय्यंगार यांचं मत। अति केलं मातीत गेलं हा मराठी चित्रपट 14 जानेवारीला प्रदर्शित होणार। कॅलिडोस्कोप महोत्सवात 3 पिढ्यांचे नृत्य कलाकार आपल्या कला सादर करणार। इंग्रजी ही सर्वांपर्यंत पोहोचणारी भाषा आहे, दिग्दर्शक संजय नाग यांचं मत। विद्यार्थ्यांचा स्वाभाविक कल पाहून त्यांना जीवन व्यवहार शिकविण्यावर शिक्षकांनी भर द्यावा, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष रवींद्र वंजारवाडकर यांचं प्रतिपादन। पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रसिकांसाठी एकता कपूर निर्मित ताऱ्यांचे बेट हा मराठी चित्रपट सादर। मानवी मनावर नियंत्रण आणण्यासाठी योगाची गरज आहे, असे मत योगाचार्य BKS अय्यंगार यांनी व्यक्त केले। सप महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योग आणि शारीरिक शिक्षण परिषदेचे उद्घाटन पुणे विद्यापीठाचे कुलगुरू रघुनाथ शेवगावकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी स्वामी चतुर्वेदी, शंकरराव तत्ववादी, शिक्षण प्रसारक मंडळीचे सल्लागार श्रीकृष्ण साठे, वसंतराव देसाई, सप महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ आदी मान्यवर उपस्थित होते। अय्यंगार म्हणाले, मानवी जीवनात खूप अडचणी असतात, मन एकीकडे तर हृदय दुसरीकडे, यातच विचार जास्त झाल्याने डोक्याची अवस्था कुरुक्षेत्राप्रमाणे झालेली असते। या सर्वांना एकत्र आणण्यासाठी सर्वांग साधना म्हणजेच योग आवश्यक आहे। मानवी शरीरात ईश्वराचा वास असतो, शरीररूपी मंदिराला योगाने शुद्ध करता येते। सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मनावर नियंत्रण राहिलेले नाही, लोकांचे विचारही चांगले राहिलेले नाही। मानवी मनावर नियंत्रण आणण्यासाठी योगाची गरज आहे, असेही ते म्हणाले। डॉक्टर शेवगावकर म्हणाले, शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश कोणत्या विभागात करायचा असा प्रश्न पडला होता। त्यावेळी शारीरिक शिक्षणात योगाचा समावेश करण्यात आला, मात्र योग हा सर्व विषयांशी संबंधित असल्याचे त्यांनी सांगितले। प्राचार्य दिलीप शेठ, मुख्य निमंत्रक राघव अष्टेकर यांची यावेळी भाषणे झाली। अति केलं मातीत गेलं हा मराठी चित्रपट 14 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे। पद्मावती फिल्म्स निर्मित अति केलं मातीत गेलं हा मराठी चित्रपट पुणे शहरात दिनांक 14 जानेवारी पासून प्रदर्शित होत आहे। निर्माते डॉक्टर बाळासाहेब कोलते यांची ही प्रथम निर्मिती आहे। तर मला जगायचंय, धरणी आईची माया, पहाट उद्याची यासारखे दर्जेदार मराठी चित्रपट देणारे सिने दिग्दर्शक राज दत्त यांचे शिष्य सुरेश पाटोळे यांनी त्यांचे दिग्दर्शन केले आहे। हा वेगळ्या धाटणीचा सामाजिक, राजकीय, लोककला यावर विनोदी भाष्य करणारा चित्रपट असून लेखक आणि गीतकार जाफर गुलाब शेख, संगीत राजू मोरे, छाया नाना खेडकर, कला दिग्दर्शक संदीप इनामके, संकलन विजय खोचीकर, नृत्य दिग्दर्शक योगेश देशमुख, स्वाती विनोद धोकटे अशी इतर श्रेय नामावली आहे। या चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत नवतारका चतुर्थी पुणेकर असून अन्य भूमिकांमध्ये मंगेश देसाई, प्रकाश धोत्रे, विजय चव्हाण, जयराम कुलकर्णी, वंदना वाकनीस, सुनील गोडबोले, सुनील अग्रेसर, जगन्नाथ निवंगुणे, हरुण भाऊ शेख, बापू पवार, संदीप शिंदे, चिन्मय पाटसकर, नयन जोशी, रेखा ठाकूर, करिश्मा कुलकर्णी, पराग चौधरी आणि इतर कलावंतही आहेत। कॅलिडोस्कोप महोत्सवात 3 पिढ्यांचे नृत्य कलाकार आपले कला सादर करणार आहेत। भरतनाट्यम आणि कथक या नृत्य कलांना एका मंचावर आणण्यासाठी 15 आणि 16 जानेवारी रोजी 2 दिवसीय कॅलिडोस्कोप महोत्सवाचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले आहे, अशी माहिती न्यू मीडिया अँड इव्हेंट्सचे निखिल फाटक यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी अभिनेत्री शर्वरी जेमिनीस, ज्येष्ठ नृत्यांगना रोशन दाते आदी उपस्थित होते। महोत्सवामध्ये पुण्यातील सर्व प्रमुख नृत्य संस्था आणि 3 पिढ्यांचे प्रतिनिधी आपल्या कला सादर करणार आहेत। महोत्सवाचे उद्घाटन 15 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता मनीषा साठे यांच्या हस्ते होणार आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रदिनी गोळे आणि प्रमुख पाहुणे म्हणून SV शेटे, शमा भाटे, सुचेता चापेकर आदी उपस्थित राहणार आहेत। उद्घाटन सोहळ्यानंतर संध्या धम
मेधा जोशी, शांभवी बझे आणि रोशन दाते नृत्य सादर करणार आहेत. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी प्राजक्ता राज ऋतुचक्र हा भारतीय सण आणि ऋतूवर आधारित नृत्यरचना सादर करणार आहेत. परिमल फडके, शक्ती आणि शर्वरी जेमिनिस, वसुधात्मिका ही पृथ्वीला भोगाव्या लागणाऱ्या यातनांवर आधारित नृत्यरचना सादर करणार आहेत. राजेश्वरी जावळेकर, संग्राम ही नृत्यरचना, तर सुचेता चापेकर, अर्धनाटी नटेश्वर आणि शमा भाटे, लय सोपान ही नृत्यरचना सादर करणार आहेत. हा न्यू इव्हेंट्सचा इव्हेंट आहे हा केलेला त्यांनी, आणि हा तशी संस्था कम्पॅरेटिव्हली जर विचार केला तर नवीन आहे, पण त्या मनाने हा विचार एकदम मोठ्या प्रमाणात मांडणं आणि तो प्रत्यक्षात उतरवणं ही एक मोठी जबाबदारी आहे. आणि त्याच्यासाठी मी त्यांना खरोखर धन्यवाद पण देते आणि त्यांचं अभिनंदन पण करते. या पद्धतीने त्यांनी हा विचार केला की इतक्या सगळ्या ग्रुप्सना एकत्र करायचं, वेगळे वेगळे विषय द्यायचे, ते थीम बेस्ड असले पाहिजेत. त्याच्यामध्ये कमीत कमी 6 ते 10-12 मुलांनी डान्सर्सनी एकत्र यावं आणि नृत्य करावं आणि वेगळे वेगळे विषय लोकांच्या समोर यावेत. म्हणजे कोरिओग्राफी करण्यामागचा एक उद्देश असा पण मला दिसतो की ज्याच्यामध्ये लोकांना रुचेल अशा पद्धतीने नृत्य दिसू शकतं. फक्त सोलो नृत्यामधनं एखाद्या वेळ मोनोटनी असू शकते किंवा सर्वांना समजत नाही असं वाटू शकतं, आणि वेगळे वेगळे विषय मांडता येतात जे आम्ही सोलोमधनं मांडू शकत नाही. कधी कधी ते विषय आम्हाला या ह्याच्यातनं पूर्णत्वाने मांडता येतात. खरं सांगायचं तर न्यू इव्हेंट्समध्ये माझे स्वतःचे यजमान जे आहेत निखिल फाटक, तर ते स्वतः शास्त्रीय संगीत आणि शास्त्रीय नृत्य ह्याच्याशी संबंधित असल्यामुळे, कारण ते स्वतः खूप चांगले कलाकार आहेत, तबला वादक आहेत, तर त्यामुळे त्यांनी अनेक आत्तापर्यंत जे पुण्यामधल्या नृत्यांगना आहेत त्यांना साथसंगत केल्यामुळे त्यांची मेहनत, त्यांचं काम बघितलेलं होतं आणि त्याला कुठेतरी मनापासून एक कलाकार म्हणून असं वाटत होतं की हे सगळं लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, ते एका प्लॅटफॉर्मवरती यायला पाहिजे. कारण कसं होतं, प्रत्येक जण आपापल्या स्तराने एक एक कार्यक्रम करत असतो वर्षाला किंवा काय, बाहेर जाऊनही त्यांचे कार्यक्रम होतात, पण ज्या वेळेला ते एकाच रंगमंचावरती सगळे जण येतील, वेगवेगळ्या प्रकारे आपापला विषय हाताळतील, त्यावेळेला बघणारा ऑडियन्स हा मिक्स्ड असेल, प्रत्येकालाच आपलं काय काम चाललेलं ते कळेल आणि सगळ्या लोकांना समजावं की पुण्यामध्ये किती टॅलेंट आहे हे मनापासून त्याची इच्छा होती. आणि त्यांनी ही कॉन्सेप्ट जेव्हा मला बोलून दाखवली की असं काही आपल्याला करता येईल का आणि तुला काय वाटतं ह्याविषयी, तर मला स्वतःला खरंच खूप आनंद झाला. कारण काय की ही गोष्ट अशी आहे की ज्याला जसं म्हणतात की आजकालच्या काळात जे ग्लॅमर म्हणतात किंवा बॉलिवूड आणि सगळ्यांनी जे चित्रपट, संगीत, चित्रपटात नृत्य यांनी जे सगळं पूर्ण भरलेलं आहे, आता जर बघितलं तर त्याचं आक्रमण आहे या सगळ्या बाबतीत, तर त्याच्या पलीकडे जाऊन शास्त्रीय नृत्य काय सांगू पाहत आहे आणि त्याच्यात काम करणारे लोक कोण कोण आहेत आणि कशा प्रकारे काम होऊ शकतं हे दाखवणं खूप गरजेचं होतं. शास्त्रीय नृत्य म्हटल्यावरती एरवी आपल्याला वाटतं की जे टेक्निकल फक्त नृत्याचा जो भाग असतो, तर एरवी अरंगेत्रम बघायला जातात लोक किंवा काय तसं, तर ह्या बाबतीत त्यांनी विशेष काळजी ही घेतली की सगळ्यांना सांगितलं की थीम पाहिजे. म्हणजे ही कंडिशन देताना या सगळ्या ज्या 10 संस्था वेगवेगळ्या असणार आहेत, तर त्यांना सांगितलं गेलं होतं की तुमची काहीतरी थीम पाहिजे आणि 6 लोक तरी, तुमच्याकडे 6 नृत्यांगना तरी पाहिजेत. 6 पेक्षा जास्त असेल तरी चालेल, पण मिनिमम 6 जण पाहिजेत. तर ह्यामुळे असं होतं की थीम हाताळली गेली की एक वेगळा, एकतर त्या नृत्यांगनेला एक चॅलेंजिंग गोष्ट राहते की नुसता रेपतवार नेहमीचा जसं तराणा, सरगम ह्या ज्या गोष्टी केल्या जातात त्याच्या पलीकडे एक विचार करावा लागतो. त्याच्यातही आजकालच्या जनरेशनच्या मुली ज्या वेळेला किंवा अर्थातच सिनियर जी लोक आहेत, गुरु लोक, त्यांनी सुद्धा, पण आत्ता जे चालू काळातले विषय जेव्हा ज्वलंत विषय निवडले जातात, उदाहरणार्थ मी वसुधात्मिका हा विषय निवडला, म्हणजे वसुधेची व्यथा, पृथ्वीची व्यथा मी त्यातनं दाखवायचा प्रयत्न केलाय. तर मी त्याच्यामध्ये फार सुनामी फियामपर्यंत आणलंय. तर आता ही गोष्ट अशी आहे की हे जेव्हा व्यक्त करायचं असतं तर त्यावेळेला ह्या गोष्टीचा विचार कसा होईल, ती कोरिओग्राफी कशी जाईल आणि परत लोकांनाही ती समजते कारण चालू काळाशी संबंधित आहे. इंग्रजी ही सर्वांपर्यंत पोहोचणारी भाषा आहे असे मत दिग्दर्शक संजय नाग यांनी व्यक्त केले. इंग्रजी ही सर्वदूर आणि सर्वांपर्यंत पोहोचणारी भाषा असल्याने आपण आपला चित्रपट बंगाली भाषेत न बनविता इंग्रजी भाषेत बनविला असे मेमरीज इन मार्च या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय नाग यांनी सांगितले. 9व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपट विभागात मेमरीज इन मार्च हा चित्रपट दाखविण्यात आला. त्यानिमित्ताने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. नाग पुढे म्हणाले, या चित्रपटात बुजुर्ग कलाकारांनी काम केले आहे, त्यामुळे त्यांना फक्त काय करायचे आहे एवढेच सांगावे लागले. त्यांना बंगाली येत नाही आणि पुन्हा त्यांनी बोललेले बंगालीत भाषांतरही मला करायचे नव्हते. इंग्रजी ही सर्वदूर चालणारी भाषा असल्याने हा चित्रपट मी इंग्रजीमध्ये केला आहे असेही ते म्हणाले. संस्कृती
टिकण्यासाठी देशाला हिंदू राजकीय पक्षाची अत्यंत गरज आहे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री डॉक्टर प्रवीण तोगडिया यांनी केले. स्वामी विवेकानंद स्मृती समिती आयोजित व्याख्यानमालेत हिंदू जीवनदृष्टी या विषयावर डॉक्टर तोगडिया यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ॲडव्होकेट SK जैन, मेजर चंद्रकांत कुलकर्णी आणि रणजित नातू व्यासपीठावर उपस्थित होते. डॉक्टर तोगडिया पुढे म्हणाले, वीर सावरकर, डॉक्टर हेडगेवार यांनी हिंदुत्वाच्या विचारांना पुनरुज्जीवित केले. राष्ट्र हे कोणी घडवत नाही, तर संस्कृती प्रक्रियेतून आपोआप घडते. हिंदू राष्ट्र हे पुराण काळापासून असून त्याला अनेक ग्रंथ व भौगोलिक रचनेचा आधार आहे. या देशाचे विभाजन करण्याचा कोणालाही अधिकार नसून तसा विचार करणाऱ्यांनी देश सोडून जावे. पाकिस्तान आणि बांगलादेशाला मुस्लिम राष्ट्र बनविताना तेथील हिंदूंना विचारले नाही, मग अल्पसंख्य म्हणविणाऱ्यांना हिंदू राष्ट्राविषयी का म्हणून विचारावे, असा सवाल करत डॉक्टर तोगडिया म्हणाले की मुस्लिमांना या लोकशाहीत मतांचा अधिकार नसावा, असे माझे मत स्पष्ट आहे. आज देशभरात असुरक्षितता असून जिहादींच्या कारवाया रोखण्यासाठी हिंदू राष्ट्र निर्मितीचा सर्वांनी संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी केले. समितीच्या वतीने सुरुवातीला डॉक्टर तोगडिया आणि ॲडव्होकेट जैन यांचा सत्कारही करण्यात आला. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रसिकांसाठी ताऱ्यांचे बेट हा मराठी चित्रपट सादर करण्यात आला. ताऱ्यांचे बेट या चित्रपटात लहान मुलांचे भावविश्व साकार करताना चांगल्या मूल्यांची ओळख करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यामध्ये कोठेही गैरमार्गाचे उदात्तीकरण करण्यात आलेले नाही, असे या चित्रपटाचे दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत यांनी सांगितले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रसिकांसाठी एकता कपूर निर्मित ताऱ्यांचे बेट हा चित्रपट सादर करण्यात आला. त्यानिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत म्हणाले, स्वप्न पाहणे ही आता विशिष्ट वर्गाची मक्तेदारी राहिलेली नाही. आता कोणीही आपले स्वप्न पूर्ण करण्याचा अट्टहास धरतो. या चित्रपटात एका सर्वसामान्य कुटुंबाची कथा चित्रित करण्यात आलेली आहे. त्यातील लहान मुलांचे भावविश्व आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झालेले प्रयत्न याची कथा अतिशय साध्या पद्धतीने चित्रित करण्यात आलेली आहे. ती सादर करताना कोणताही अभिनिवेश ठेवण्यात आलेला नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच दिग्दर्शन करताना खूप काही शिकायला मिळाले, असेही त्यांनी सांगितले. या चित्रपटाच्या कथेतील पात्रे ही सार्वत्रिक असल्यामुळे ती कथा खूपच भावली आणि ती मराठी भाषेसाठीच उत्तम आहे हे लक्षात आल्यानंतर हा चित्रपट मराठी भाषेतच काढण्याचा निर्णय घेतला, असे निर्माते नीरज पांडे यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी बालकलाकार ईशान तांबे, अभिनेत्री अश्विनी गिरी, शशांक शेंडे, संगीतकार नंदू घाणेकर, शीतल भाटिया आदी उपस्थित होते.